तब्बल खूप लांबचा प्रवास करून हा दोधानी संघ जवळजवळ पनवेल विभागातील हा संघ आपण पाहतोय. उरण पनवेल विभागातील हा संघ आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानात जात असताना दोधानी संघाच्या माध्यमातून दोधानी रमेश स्ट्रायकला रमेश नॉन स्ट्रायकला आपण पाहतोय. तब्बल एक कमी हॅटचा फलंदाज पाहतोय. नक्कीच कमी हॅटचा फलंदाज कमी हॅटचे फलंदाज नक्कीच मैदानात शाप सोडली जाते. उदाहरणार्थ मनीष कोळेकर उर्फ पांड्या. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप नानाच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. स्वतःचं वैयक्तिक ग्राउंड आपण पाहतोय. कासगाव या संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. विचार केला तर डॉट चेंडू आला. पहिला चेंडू हात हलक्याच्या हाताने रनआउटची संधी असे डायरेक्ट हिट दिलं होतं. इथे मात्र तू माय आणि चुकीचं शतरक्षण पाहतोय आपण पांड्याच्या माध्यमातून. रिव्हर्स किंग म्हणून ज्याची ओळख असेल पांड्याला आपण पाहतोय. त्याच्या माध्यमातून चुका. इथे मात्र त्या चुकीचं शतरक्षण आपण पाहतोय आणि धापलकावर धावसंख्या विचार केला तर 1ने 2ने अकाउंट खोललं जातंय. 2 धावेने धापल पुढे सरेकल अकाउंट खोललं श्री गणेश केला जातोय. फिरकीची गोलंदाजी आणि खेळाडू कक्षाला सलामी देत असताना हाय अँड हँडसम बघित रमेशच्या बॅटमधनं षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 8 धावा. विजयी लांबचा प्रवास करून हा संघ आपण पाहतोय. जसे असंच उत्तर त्रिपळाची दांडी गोल. यू मिस आय विल द पेनिट्रेट फलंदाज बाद रमेश बॅक टू पवेलियन. आला होता षटकाराचं प्रतिउत्तर. इथे मात्र इष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. इंडिया नंबर 3चा फलंदाज आपण पाहतोय किरणला मैदानात जात असताना. इंडिया नंबर 3चे वनडाऊनचे फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच घातकी फलंदाज बनून ज्याची ओळख असते तोच फलंदाज आपण पाहतोय किरणला. सिंग डाऊन द विकेट. झेल खूप महत्वाचा चेंडू खाली शतरक्षक येतील. फलंदाज बाद केला जाईल. ऋतिकच्या माध्यमातून चुकादार अजिबात नसतील. तू चल मी आया असं समीकरणावर पाहतोय. दोतानी संघाच्या माध्यमातून किरण बॅक टू पवेलियन. एक सूचना असेल आपल्या फलंदाज मैदानात जाताना बघा जी लाईनअप आखली गेली मित्रांनो ती लाईनअप मधून जायचं आणि लाईनअप मध्ये द्यायचं अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची मात्र नोंद घ्यायची. आणि आदिवासी असोसिएशन अंबरनाथचे सर्व नियम तुम्हाला नक्कीच माहिती असतील कारण बऱ्याचदा खेळ केला जातोय. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ सम जागा बनवली होती. फ्रंट फुटला आले होते फलंदाज आपण पाहतोय तब्बल प्रमोदला. पहिला चेंडू फेस करत असताना डॉट चेंडू आला गेलाय. चांगली गोलंदाजी म्हणून षटकार आल्यानंतर कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली गेली. 9 धावा धापलकावर लागले गेल्यात. रिबास अटेम्प्ट केला जात आहे. झेल होता इथे मात्र झेल सोडला गेलाय. फर्स्ट स्लिपचा शतरक्षक होता. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाते आणि दुसरे धाव घेण्याच्या दादात डिसिजन पेंडिंग आणि पंचांचा बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. प्रमोद बॅक टू पवेलियन. अरे होगी तेरी
16 धावांचं षटक बनवलं जाईल रमेशच्या माध्यमातून. नंतर काय गोलंदाजी गेली, फिरकीची गोलंदाजी. आदिवासी समाजाचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख असेल त्यालाच आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजी मार्कवर राईट आर्म आउट केलं जात आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बाळू कडाळे उर्फ क्रिस गेल. पहिल्या चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडूच्या सायनला प्लस 3 असेल फक्त आणि फक्त 10 आपण पाहतोय. तब्बल 10 धावा. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू येतो इथे मात्र आमच्या ऑपरेटरला सलामी देत असताना 1 बाउन्स आउट द लाईन. 4 धावा येतील. 4 धावाच्या मदतीने आपला कर्ज असेल की आपण पाहतोय तब्बल 14 धावा. डबल डिजिटमध्ये धावसंख्या पाहतोय. जयरामच्या माध्यमातून एक चौकार तर आलाय. हा चेंडू इथे मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट अँड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उसळी घेतली गेली बघा. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय उसळी झाली गेली आणि डॉट चेंडू आला गेलाय. आमच्या समयात आमचे चांगले मित्र चंद्या आम्हाला जॉईंट झाले गेलेत. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत करणे. त्या दरम्यान चेंडूत मात्र आला गेलाय. डीप मिड विकेट मात्र चेंडू फेकला जातोय लॉंग ऑफ प्रिझनमधनं. एक धाव तर कंप्लीट केली होती आणि गुड रनॅबिलिटी विकेट मानावं लागेल. 2 धावा इथे मात्र चित्त्याच्या वेगाने कंप्लीट केल्या झाल्या. 2 धावेच्या मदतीने आपल्या धावसंख्या आपण विचार केला तर तब्बल 2 धावेने स्कोर कार्ड हल्लं जाईल, पुढे सरकलं जाईल. तब्बल 16 धावा. 3 गडी बाद झाले गेलेत. त्या एका गड्याचा विचार केला तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज सलामीचा फलंदाज बाद झाला गेला. लॉर फुटाचा चेंडू होता. चेंडू चाललाय काढण्याच्या सायने कॅल्क्युलेशन केले जाते. चेंडू जाईल इथे मात्र मैदानाला गुदगुल करत असताना काव कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या मधनं चेंडू येतोय इथे मात्र चौकारच्या मदतीने आपलं करत असेल की आपण पाहतोय तब्बल 20 धावा ऑन बोर्ड इन दोधाणी रमेश या टीमच्या. पुश केलाय. झेल खूप महत्वाचा असेल. झेल इथे मात्र सोडला जातोय. कॉम्बिनेशन नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये साथ दिली जात नाहीये. थोडीशी नाराज आपण पाहतोय बाळूला, कारण हा झेल होता आणि झेल खूप महत्वाचा होता. ऋतिक आणि जयराम मध्ये कॉम्बिनेशन नव्हतं. विचार केला तर हा झेल होता आणि त्याचं रूपांतर एका धावेमध्ये झाले गेले. 2 ओव्हर संपल्यानंतर दापलकावर असंख्य P1 आणि P2चं षटक संपलं गेलंय. 21 धावा ऑनवर्ड दोन टीम. 3 गड्याच्या मोबदल्यात 21 लॉस ऑफ 3 विकेट. दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी केली जाते नानाच्या माध्यमातून. नाना एक चांगला गोलंदाज आहे, तेवढ्याच सक्तीचा फलंदाज आहे. या दरम्यान पुन्हा एकदा स्वीट साऊंड आउट बॅट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील आणि फलंदाज बाद. पिंट्याच्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. 4th विकेट डाऊन. चौकार आला होता जयरामच्या बॅटमधनं. चौकार आला होता जयरामच्या बॅटमधनं. नंतर कुठेतरी खेळी पाहिली गेली आणि स्वतःच्या ग्राउंडवर खेळत असताना चुकीचं क्षेत्ररक्षण बाळू कडालीच्या माध्यमातून नशिबाचा चौकार इथे मात्र पाहतोय दोन्ही टीम साठी. चौकाराच्या मदतीने आपल्याला कव्हर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 25 धावा. पण बॅटकट नाही ना, बॅटकट आहे का? राजारामच्या बॅटमधनं इथे मात्र चौकार आलाय. बॅटची एज नशीब बलवंत इथे मात्र कुठेतरी खुलं होतं आणि आज दरम्यान फुलाल्याचा चेंडूला फेकून दिला. इथे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीला कव्हर करून येतोय हा इथे मात्र हाय अँड सम गगनचुंबी बिगिट मॅक्झिमम A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार डिझाईन.
नक्कीच हेच सांगत असताना फलंदाज जयराम सांगतोय भल्या भल्यांची वाट मी लावली. नक्कीच हा धोतानी संघ म्हटलं तर धोतानी संघाचा विचार केला तर भला मोठा गाव आणि या गावामध्ये कमीत कमी 9 ते 10 संघ आपण पाहतोय. झेल उडाला, झेल खूप महत्वाचा असेल. चेंडूकाल छत्रक्षकीतील पिंट्याच्या माध्यमातून चुका केल्या जाते. तिथे मात्र खूप लांबचा प्रवास इथे मात्र क्रॉस करायचा होता. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते, तिसरी धाव घेत असताना इथे मात्र थांबवलं जात आहे सुरतच्या माध्यमातून या फलंदाज जयरामला. चुकीचा चेंडू होता, 4 केला तर या चेंडूवर मोठा फटका यायचा होता, मात्र थोडेसे कॅलरीज कमी पडल्या गेल्या. इथे मात्र जोरदार अपील केली जाते. विकेट डाऊन, फलंदाज बाद. एलबीच्या स्वरूपात जयराम बॅक टू पवेलियन. और टू डीजे होता त्या मुतखड्याला इथून मात्र बाजू केलं जात आहे. जयराम बॅक टू पवेलियन. पहिला मुतखडा इथे मात्र बाजूला केला गेला. अडथळा निर्माण होता होता, पोटदुखी होती, डोकेदुखी होती या काज कबड्डी संघासाठी. त्याचा इलाज इथे मात्र नानाने केला गेला. चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा सरळ रेषेत उडावला. चेंडू काल छत्रक्षक येतील, मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जाईल लॉंग ऑन रिझन मधनं. चौकार आला आणि चौकारच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 37 धावा. विचार केला तर फक्त 25 मिनिटांचा अवधी द्या 5 षटकं फेकण्यासाठी. 25 मिनिटाच्या आतमध्ये 5 षटकं फेकावीच लागतील एकाच गावाडी संघाला. विचार केला तर पहिला सामना झाला गेला खरवई वनाम अलखिवली. तर तो सामना विचार केला तर दोन्ही बाजूने समांतर होत होता. तिथून का तर गोलंदाजी केली गेली, ललितची गोलंदाजी कुठेतरी नडली गेली या खरवई संघाला आणि सामना फिनिश केला आपल्या स्टाईलने गणेशने. तब्बल 8 चेंडू आणि 22 धावांची बहादर खेळी. त्यानंतर आपण सामना पाहतोय पहिल्या फेरीतील काजकावाडी दोदानी, काजकावाडी विपक्ष दोदानी असा सामना आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना गोलंदाजी मार्कर गोलंदाज चेतन स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळी करत असताना काजकावाडी हा संघ आपण पाहतोय. नेहमीच या ग्राउंडचा वापर केला जातोय, नेहमीच याच ग्राउंडवर खेळी केली जाते या काजकावाडी संघाच्या माध्यमातून. त्यापैकी कुठेतरी दापलकावर धावसंख्या येऊन ठेवल्या तब्बल 38 धावा, 39 धावा असावं. आज दरम्यान आउटसाईड द ऑफ हा चेंडू आपण पाहतोय आणि डॉट अँड डिलिव्हरी. थांबवावं लागेल कुठेतरी या रणगतीला. विचार केला तर रणगती आपण पाहतोय तब्बल खूप वेगाने पुढे सरकली जाते. 13.00ची सरासरी करत असताना गोलंदाजी करत असताना हा धावा खर्च केल्या जात आहेत. 39 धावा दापलकावर. हा चेंडू मात्र ब्लॉकॉलमध्ये होता. स्विप पॉईंट ऑफ द बॅट. चेंडू चालला जाईल तोपर्यंत चेंडू उचलून फेकी केली जाईल तोपर्यंत एकच धाव, एका धावेपेक्षा काही जास्त नसेल. विचार केला या दोन्ही संघाचा तर खूप मोठा भला असं गाव आपण पाहतोय आणि या गावामध्ये कमीत कमी 9 ते 10 संघ आपण पाहतोय की ते कुठेतरी हा दोन्ही संघ आपण पाहतोय. दोन्ही संघ एक नामवंत संघ आहे. विचार केला तर एक संघ या गावातील एक मोठा संघ आपण पाहतोय
सर्वाधिक मोठा संघ मोर्या 11 दूताने असा संघ बहुतेक दत्ता बसमाच्या नावाने या संघाची ओळख आपण पाहतोय. जेवढे खेळाडू हा चेंडू इथे मात्र डॉट आलाय. डॉट चेंडू साइन आपल्याला कमबॅकिंग गोलंदाजी कशी असते ही मात्र चेतन दाखवत असताना चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉप आहे. चेंडू काल क्षेत्ररक्षक जातील, जयराम येतील, चेंडूवर तोपर्यंत एकच धाव. झेल इथे मात्र कुठेतरी इम्पॉर्टंट असतील आणि झेल का घेतली जात नाही ते याचा विचार इथे मात्र कासगाववाडी संघाला पडला असेल. नाना थोडासा नाराज. एक झेल होती, लॉलीपॉप झेल होता, ऋतिक आणि जयरामच्या मधोमध पडला गेला. कितीच कॉम्बिनेशन नाहीये, कॉल झाला नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा काटपेट सायने चेंडू चाललाय. चेंडू काल क्षेत्ररक्षक येईल, पांड्याच्या माध्यमातून चुकीचं क्षेत्ररक्षण. दुसरं चौकार येतोय चुकीचं क्षेत्ररक्षण करत असताना पांड्याच्या माध्यमातून. पांड्याचा विचार केला तर पांड्याचा नाव एक भलं मोठं नाव आपण पाहतोय. या दिवस टेनिस क्रिकेट असोसिएशन नंबरना उदयास आले, तिथून मात्र हे खूप मोठं नाव रिव्हर्स किंग म्हणून ज्याची ओळख असेल चौकार आलाय कार्पेटच्या साहाय्याने. दरम्यान पुन्हा एकदा टॉप यायचे असेल. चेंडू काल क्षेत्ररक्षक जातील. आता मात्र कुठेतरी सूर्यप्रकाशाचा तीर डोळ्यावर आला आणि बघा खेळाडूला कुठली जर त्रास होत असेल तर आपला 12वे प्रतिनिधी आमच्या समयेत उपस्थित असेल. खेळाडू सेफ आहे का नाना मित्रा बघ, जेणेकरून कुठलाही त्रास होऊ नये. धावफलकावर धावसंख्या पंच या धावा किती? गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पांड्या, रिव्हर्स किंग गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय. तब्बल 47 धावा धावफलकावर लागल्या गेल्या दोन्ही संघाच्या माध्यमातून. हा चेंडू इथे मात्र टॉप एज फलंदाज बाद. इनेट नंबर 6वा फलंदाज आपण पाहतोय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज इथे मात्र सूरज बॅक टू पवेलियन. मैदानात जातील आता मात्र नारायणला जातोय मैदानात. आपण पाहतो नारायणला दोन्ही गावातील आज मात्र 2 संघ या स्पर्धेत आज आपण पाहतोय खेळत असताना. दोन्ही गावात एवढा मोठा गाव आहे की त्यांच्याच गावाच्या नावाने एक प्रीमियर लीग भरवली जाते, दोन्ही प्रीमियर लीग. आणि ती लीग अप्रतिम लीग असते की बऱ्याच वर्षी पाहिले गेलं तर गेल्या वर्षी अप्रतिम लीग फुल अँड फाईल अँड डे स्क्वॉड. नो चेंडू पंजा नाही. खेळाडूचे शूज मात्र खेळपट्टीवरनं रनअप करून देऊ नका मग पंच, जेणेकरून खेळपट्टी उद्ध्वस्त होणार नाहीये. पंच या धावा किती? 1 का 2? 1 ना. 1 धाव येईल. एका धावेच्या पद्धतीने धावफलकावर धावसंख्या पुढे सरकली जाईल. 48 धावा. पहिला चेंडू मात्र विकेट आलं. दुसरा चेंडू पंच त्या खेळाडूला ताकीद द्या की खेळपट्टीवरनं आपण रनअप घेऊ नका. फुलारलेंचा चेंडू तयार. दरम्यान पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावफलकावर धावसंख्या पुढे सरकेल. 50 धावा धावफलकावर अर्धशतक लागलं जात आहे या दोदानी रमेश या संघाचं. दरम्यान पुन्हा एकदा डॉट चेंडू. नक्कीच रिव्ह्यू असेल मित्रांनो. खेळाडू कक्षातून आवाज आला गेला की रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू असेल आणि एक हाय फॅक्टरसाठी असेल आणि एक रनआउटसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल.
एकच रिव्ह्यू असेल. त्यानंतर आपल्याला पूर्ण सामन्यामध्ये कुठलाही रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे. फक्त एकच रिव्ह्यू असेल आणि तुमच्या जबाबदारीने तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. त्याच्यामुळे एकदा कंप्लीट केले जाते अप्रतिम थ्रोपैकी पिंट्याच्या माध्यमातून. त्या विचार केला तर चांगली गोलंदाजी मी म्हणेन पांड्याच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजी चेतनच्या माध्यमातून एक अप्रतिम गोलंदाजी पाहिली गेली. कमबॅकिंग गोलंदाजी चेतनला जर साथ दिला असतं तर नक्कीच कमी धावांचं षटक फेकलं असतं. आणि शेवटचा चेंडू मात्र फेकत असताना एक चौकार आला होता चेतनच्या गोलंदाजीवर. इथे मात्र 5 ओव्हर समाप्ती. फलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 51 धावा. 10.25ची सरासरी इथे मात्र गाठली जाते. 10.20ची सरासरी इथे मात्र गाठली जाते दोधानी संघाच्या माध्यमातून. दोधानी संघाचा विचार केला तर चांगलं फलंदाज पाहिली गेली. पहिलं ओव्हर हाताळलं गेलं. नानाच्या माध्यमातून पिवांचं षटक फेकलं होतं. तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 11 धावा. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या नानाने. त्यानंतर चौथा गोलंदाज झाला चेतनने. तब्बल 10 धावा खर्च केल्या. शेवटचा गोलंदाज एक कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली गेली. फक्त आणि फक्त 4 धावा आणि एक गडी बाद करण्यात यश आलं पांड्याच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी कशी असते हे मात्र दाखवत असताना आपण पाहतो या पांड्याच्या माध्यमातून चुका तर झाल्या गेल्या. त्या चुका सुधारल्या गेल्या गोलंदाजी माध्यमातून. विचार केला पांड्याचा तर एक अप्रतिम दर्जाचा फलंदाज पाहतोय. रिव्हर्स किंग या नावाने ओळख असेल या अंबरनाथ तालुक्यामध्ये या पांड्याच्या नावावर. तुझं DJ मास्टर. असा असतो आपल्याला नक्कीच कळलं जाईल. कारण मेहनत कोणाची असते आणि पैसे कोण कमावतं हे मात्र नक्कीच या फिल्मच्या माध्यमातून आपल्याला कळलं जाईल. अप्रतिम दर्जाचा एक तो आपण पिक्चर पाहतोय. जर मला कशातून पुश केला जातो एकदा तर कंप्लीट नाही आहे. शॉर्ट मिडॉनला शतरक्षक होता तर एकही धाव न देता पहिला चेंडू डॉट आलाय. गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय राजारामला. एक फिरकीचा गोलंदाज आपण पाहतोय राजारामच्या माध्यमातून. हा चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप. 6 स्टार दोधानी संघाचा कर्णधार आमच्या समेत उपस्थित झालाय. नंतर मोहपाडा बदलापूर संघाचा कर्णधारही आमच्या समेत उपस्थित झाला गेलाय. टचमेंट केला जाईल. आमचे लाडके चंद्रकांतजी डुमणा या साहेबांच्या शुभ हस्ते आपण
नक्कीच माफी असावं आमचे लाडके सुनीलजी शिंदे या साहेबांच्या शुभ हस्ते तर या पहिल्या फेरीतील तिसऱ्या सामन्याचा टॉस विन करूया. या दरम्यान एकदा तर कंप्लीट केली जाईल आणि शांत गतीने एकदा कंप्लीट केली जाते. इथे मात्र कासवाच्या गतीने का होईना 51 धावा दाबल लागले होते. 52 धावांचा पाठलाग करतच आहे. विचार केला तर या कासगावाडी संघाला आणि स्वतःच्या या होम ग्राउंडवर खेळत असताना अद्याप 3 चेंडू डॉट खेळला आहे बाळूच्या माध्यमातून आणि चौथा चेंडू एक सिंगल धावा आले. सलामीची जोडी मात्र आपण पाहतोय तब्बल बाळू आणि पिंट्याची ही जोडी A1 जोडी या कासगाव संघाच्या माध्यमातून अप्रतिम स्टॉक वेट अँड वॉच क्रिकेट आपण पाहतोय. चेंडू चालला इथे मात्र फाईन लेग क्षेत्राला गॅप शॉट सिलेक्शन अप्रतिम फटका पाहायला गेला पिंट्याच्या माध्यमातून. वेट अँड वॉच क्रिकेट आपण पाहिलं गेलं आणि दाबलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 4 या धावसंख्येने पुढे सरकेल 5 धावा ऑनबोर्ड कासगाव टीम तिचे. चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉप एज असेल. चेंडू काल क्षेत्ररक्षक येतील नारायणच्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. फलंदाज बाद फर्स्ट विकेट डाऊन बिग विकेट डाऊन पिंट्या बॅक टू पवेलियन. विकेट इथे मात्र आलं गेलंय. विचार केला तर टॉस विन दुधाणी संघाचा कर्णधार सस्टर नक्कीच एक चांगले समालोचक असतील. पंढरीचा विचार केला तर चांगले समालोचकही आहेत स्टायर स्टार वेगळ्याच्या माध्यमातून. मारुत मोहपाडा संघाचा कर्णधार आपण पाहतोय. मोहपाडा संघाचा कर्णधार बदलापूर मोहपाडा. तसंच विचार केला तर गोलंदाजी बारकोल गोलंदाज आपण पाहतोय तब्बल वसंत. पहिला चेंडू मात्र इथे मात्र जाईल तर उडाला. चेंडू काल क्षेत्ररक्षक येथील रमेशच्या माध्यमातून चुका तर अजिबात नसतील. पहिला हादरा इथे मात्र पहिल्या चेंडूवर दुसरा हादरा नानाच्या स्वरूपात या कासगावाडी संघाला. नाना बॅक टू पवेलियन डिझाय. बदलापूर मोहपाडा या संघामध्ये टॉस विन झाला गेला. तर 6 स्टार दुधाणी संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केले फलंदाजीसाठी या मोहपाडा संघाला. मोहपाडा संघाचा विचार केला तर राहुल हिरवे. तर नक्कीच धोदानी संघाचा विचार केला तर किसन यांना आपण पाहाल. हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात स्वीट साऊंड ऑफ बॅट मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीवर. पहिला संघर्षमय षटकार या पाळू कडाळीच्या बॅटमधनं. नक्कीच जसं नाव त्याचं क्रिस गेल या नावाने मात्र दहशत पूर्ण या क्रिकेट विश्वामध्ये पूर्ण दुनियेत हे क्रिकेटचं वादळ क्रिस गेल या नावाने ओळखलं जातं आणि दरम्यान हा षटकार आलाय. षटकारच्या मदतीने धावलकार धावसंख्या आपण पाहतोय तब्बल षटकार आलाय आणि षटकारच्या मदतीने धावलकार धावसंख्या 11 धावा. 11 धावसंख्या षटकार तर आलाय आणि षटकाराची नितांत गरज होती कारण 9.75ची सरासरी इथे मात्र गाठायची आहे. या दरम्यान पंच आमच्याकडे वळतील. पंचांच्या या कडाकाच्या उन्हामध्ये तब्बल कवायत करण्याची संधी दिली जाते. दोन्ही हात समांतर रेषेत ICC नियम क्रमांक खेळपट्टीवर 23 लागला जाते. वाईट चेंडू सायंदा प्रकार धावसंख्या 12 धावा आणि आज दरम्यान पुन्हा एकदा गॅपच्या सिलेक्शन धावलकावर धावसंख्या चौकारच्या मदतीने पुढे सरकली जाईल.
बाळूची बॅट आता कुठेतरी तपली जाते. वन बाउन्स ओव्हर द लाईन स्क्वेअर लेग बाउंड्री पार बिग हिट चौकार येतो. चौकाच्या मधून आपला करत असं की बल 16 धावा टीजे. तिला दादा संघ आपण पाहतोय कासगावाडी आणि त्याच होम ग्राउंड या होम ग्राउंडवर कशी फलंदाजी करावी हे मात्र खडानखडा या बाळू कडालीला माहीत असेल. आज दरम्यान पुन्हा एकदा टॉपेज असेल सेल खूप महत्वाचा असेल. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतील रमेश च्या माध्यमातून चुका तरण असतील. फलंदाज बाद बिग विकेट डाऊन. कासगावाडी समुद्रातील बेल मासा इथे मात्र गळाला लागला गेलाय. बाळू कडाली बॅक टू पॅव्हिलियन और टू गतीचे. दडपण आलं असेल आणि त्या दडपणाला झुगारून इथे मात्र गोलंदाजी केली. ओढ सामतीचा इशारा. पहिलाच चेंडू मात्र इथे मात्र फेस करायचा असं रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं. पांड्याला पाहिलं गेलं. मगाचीच मी म्हटलं होतं पांड्या म्हटलं या कासगावाडीचं तर नक्कीच रिव्हर्स किंग म्हणून ज्याची ओळख असेल या पांड्याला आणि तोच फटका इथे मात्र पहिला चेंडू फेस करत असताना पाहत होतो. तब्बल स्थिर दापल करत संख्या आपण पाहतोय तब्बल 3 गड्याच्या मोबदल्यात 22 धावा डीजे. आकाश तुमचंही मी कौतुक करेल मनापासून. येणारे चेंडू असतील 18 लागणारी धावसंख्या म्हणजे 30. 52 धावा बनवायच्या आहेत. 22 धावा दाबल कव्हर लागल्या गेल्यात. आता मात्र समीकरण उर्वरित समीकरण असेल. पहिला गोलंदाज होता तब्बल राजारामने फक्त 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर 17 धावा खर्च केल्या गेल्या. गोलंदाज वसंतने 3 षटकामागे 30 धावा बनवायच्या. 10.00 ची सरासरी होम ग्राउंडवर खेळत असताना बनवावी लागेल. ॲज दरम्यान आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट चेंडूची डिलिव्हरी इथे मात्र होत असताना अप्रतिम गोलंदाजी कमबॅकिंग गोलंदाजी इथे मात्र करावी लागेल. 22 धावा दाबल करावे लागले. 18 चेंडू 30 धावाची गरज असताना एक चेंडू मात्र डॉट आलाय. चेंडू मात्र पुन्हा एकदा टॉपेज असेल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद मात्र जयराम बॅक टू पॅव्हिलियन डीजे. संघाचं एकाच तेवढंच वजन असेल दोन्ही संघाच्या बाजूने विचार केला तर. 50% सामना कासगावाडी संघ आहे. 50% सामना विचार केला तर या दोधानी संघाच्या माध्यमातून अप्रतिम खेळ केला जातो. दोधानी संघाच्या कडनं 50% सामना आहे तर कासगावाडी संघाकडनं 50% सामना आपण पाहतोय. सामन्याची बाजू बघितली गेली तर पांड्यासारखा फलंदाज अजूनही मैदानात असेल. पांड्या जोपर्यंत मैदानात असेल तोपर्यंत शेवटच्या ओव्हरला 15 ते 16 धावाही पांड्या बनवू शकेल एवढी ताकद या फलंदाजामध्ये. पण पाहतोय रिव्हर्स अप्रतिम रिव्हर्स खेळले जात आहेत.
हा चेंडू मात्र झेल खूप महत्वाचा होता आणि दुसऱ्या आठवड्यात मात्र झेल कॅरी केला जातोय. फलंदाज इथे मात्र बाद असेल. पांड्या बॅक टू पॅव्हिलियन. ओट डीजे मास्टर. नाही इथून मात्र विचार केला तर एकेरी दुहेरी धाब्याने सामना जिंकता येईल. या कासगाववाडी संघाला मात्र कासगाववाडी संघाचा प्रत्येकी फलंदाज येते. प्रत्येकी फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादात इथे मात्र गमावला जातोय. आता विचार केला जयरामचा तर चांगली गोलंदाजी. 3 चेंडू एकही धाव खर्च केली जात नाहीये राजारामच्या माध्यमातून. 3 चेंडू एकही धाव खर्च केली जाते. ऑन अ हॅट्रिक दिस बॉल. हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि डॉट चेंडू. या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर फेकलं जाईल का राजारामच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हर राजारामने फेकले गेलं फक्त आणि फक्त 5 धावांचं फेकलं. त्यानंतर दुसरं ओव्हर फेकत असताना 4 चेंडू तब्बल डॉट खेळी केली जाते. जोडी बघितली गेली तर मिडल ऑर्डरचे फलंदाज आपण पाहतोय. 6व्या-7व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानात पाहतोय. चेतन आणि ऋतिकची ही जोडी मैदानात आपण पाहतोय. चेंडू बॅटच्या आभारात फेकून दिला इथून मात्र बिग 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 सिक्सर आणि 6 धावा येतील. या 6 धावेच्या मधून धावा संख्या पुढे सरकली जाईल. 28 धावा. डीजे मास्टर. असं वाटलं होतं मेडनवर फेकलं जाईल का मात्र ते 4 चेंडू डॉट फेकले होते. त्यानंतर षटकार आला. अजून विचार केला तर 24 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. ते मात्र पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट केली जाते. रमेशच्या माध्यमातून चुकी केली जाते. स्वतः कर्णधार एकदा कंप्लीट केली जाते आणि कासगाववाडी संघ आपल्याला विनंती असेल आपण आवाज देऊ नका. तर धावफलकावर धावसंख्या 30. येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या 22. जसा सामना पाहिला गेला होता 12-22चं समीकरण होतं. अलकिवली बनाम खरवई असा सामना आपण पाहिला गेला. त्या सामन्यामध्ये मात्र अलकिवली संघ मात्र 5 चेंडू राखून मात्र सामना फिनिश केला गेला. तसा सामना मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी झाला आहे. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे लाडके माननीय श्री गौरवजी सावंत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. ऑनलाईन जे प्रेक्षक बघतात आपल्या घरात टी व्हीवर किंवा मोबाईलवर लॅपटॉपवर कॉम्प्युटरवर जी स्पर्धा बघितली जाते त्या प्रेक्षकांचं सहर्ष आणि स्वागत करेन. याच दरम्यान मात्र दुपारचं वातावरण कडकाचं ऊन आपण पाहतोय. उन्हामध्ये मात्र नक्कीच डिंग स्टॉली मैदानात. तोपर्यंत ऐकूया एखादी डीजे मास्टरच्या माध्यमातून अप्रतिम धून डीजे. तीन ओव्हर संपल्यानंतर धावफलकार धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 30 धावा. येणारे 12 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज. ऋतिक आणि चेतनची जोडी. चेतनचा विचार केला तर एक षटकार आला आहे चेतनच्या बॅटमधनं.
हा चेंडू मात्र अप्रतिम फटका होता, शॉर्टपिच चेंडू होता. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का? इथे मात्र 2 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरीने हा सामना जिंकू शकतो, कारण 12 चेंडू 22 धावसंख्येची गरज आहे. इथे मात्र जेवढा सामना जवळ आणता येईल तेवढा सामना मात्र जवळ आणावा लागेल या कासगावडे संघाचे फलंदाज ऋतिक, मिडलऑर्डरचे फलंदाज आणि चेतनला. ते मात्र 32 धावफलकावर अजूनही 22 धावसंख्येची गरज असेल आणि इथे मात्र तू माय माय. थर्ड स्लिप आणि शॉर्ट स्लिप कव्हरचा हा क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट पिच चेंडू वारंवार फेकी केली जाते, ते मात्र एक धाव येईल. 12-22चं समीकरण होतं, त्यानंतर 11-20चं समीकरण होतं. आता येऊन ठेपले 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज असेल सामना फिनिश करण्यासाठी. हा चेंडू मात्र इथे मात्र ब्लॉकॉलमध्ये एक धाव तर कंप्लीट केली जाते. लेग बाईज एक धाव येईल. त्यानंतर उर्वरित समीकरण असेल येणारा 9 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज असेल. प्रत्येकी चेंडूचा विचार केला तर प्रत्येकी चेंडू मागे 2 धावा या एकवटाव्या लागतील. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करून देईल या कासगावडे संघाला. एखादं विकेट आलं तर नक्की त्याचं पूर्णपणे शिरकाव करेल या ॲझमन. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, एकदा तर कंप्लीट केली जाते आणि एकच धावा असेल. वारंवार शॉर्ट पिच चेंडू फेकले जात आहेत. 8 चेंडू 17 धावसंख्येची गरज असेल. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडू 2 धावा खर्च केल्या, त्यानंतर एक धाव, त्यानंतर एक धाव आणि आता एक धाव. 35 धावा ऑनबोर्ड. 17 धावसंख्येची अजूनही गरज. मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप आणि डॉट चेंडू येतोय. 7 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. एक लो स्कोरिंग सामना होता. विचार केला तर सन्मानजनक स्कोर होता. 52 धावा बनवायच्या होत्या. इथे मात्र तो सामना कुठेतरी लांब होत चालला गेलाय कासगावडे संघासाठी. हाही चेंडू होता मात्र डान्सिंग डाऊन द विकेट होता. उर्सामचा इशारा. येणारे 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅकिंग गोलंदाजी कशी असते हे मात्र दाखवून दिलं. फक्त आणि फक्त 5 धावांचं षटक फेकलं गेलं. गोलंदाज आपण पाहायला गेला तर दिलीपच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी. चला दोदानी संघ मित्रांनो, वेळ घेऊ नका, यानंतर लगेचच तयार राहायचंय. मोहपाडा बदलापूर, मोहपाडा विपक्ष साय स्टार दोदानी. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरकी. दोन फलंदाजाने एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का? आणि दुसरी धाव इथे मात्र कंप्लीट केली जातील. समीकरण असेल उर्वरित 5 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज असेल. 5-15चे समीकरण. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये पूर्णतः शिरकाव. होम ग्राउंडवर खेळत असताना दशापार. इथे मात्र स्वीट सवलत बॅट, मिडल ऑफ द बॅट. गरज होती या षटकाराची. षटकार आलाय ऋतिकच्या बॅटमधनं. 4 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. डीजे यांच्या सामना आपण पाहतोय. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी हे दाखवत असताना 4 चेंडू 9 धावसंख्येची गरज असेल. अप्रतिम स्टॉक, कलात्मक फटका. दरम्यान थोडंसं फंबल झालं होतं. आउटफील्डही खराब होती. थोडासा बॉडी बॅलन्स बिघडला होता फलंदाज क्षेत्ररक्षकाचा. मात्र सोडायला आवरून इथे मात्र झैल कॅरी केला ऋतिकचा. फलंदाज बाद होईल. ऋतिक बॅक टू पॅव्हिलियन. 3 चेंडू 9 धावसंख्येची गरज. और तुझं डीजे या फिल्डरने फिल्डरने धरली तुझी कॅच आणि रंगात आली ही मॅच. नक्की तो रंगात आला या सामना. विचार केला तर 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल.
कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. पहिला चेंडू 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर एक विकेट आले. कंपल्सरी चेसिंग असेल, कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. 3 चेंडू 9 धावा गरज असेल आउटसाइड द ऑफ स्टंप. अप्रतिम गोलंदाजी. येणारा चेंडू निर्णायक चेंडू असेल. अद्याप विचार केला तर 4 चेंडू डॉट खेळले जात आहेत. मागच्या ओव्हरचे 3 चेंडू डॉट, यानंतर हा चेंडू इथे मात्र 2 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज असेल. हा चेंडू मात्र निर्णायक चेंडू असेल. चेंडू इथे मात्र ब्लॉक मध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. समीकरण असेल येतात मात्र षटकाराला तरी सामना हरला जाईल. इथे मात्र पराभूत केला जाईल हा कासगाववाडी संघ. 1 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सामना फिनिश केला जातोय. नक्कीच स्वतःच्या ग्राउंडवर होम ग्राउंडवर खेळ करत असताना इथे मात्र कासगाववाडी संघ मात्र पराभूत झाला गेलाय. हार्ड का असेल. कुठेतरी विचार केला तर या कासगाववाडी संघाचा तर सलामीची जोडी कुठेतरी नाराज गेला पिंट्याने. त्यानंतर बाळूचा विकेट आला गेला. इथून कुठेतरी थोडासा अडथळा आला गेला आणि फलंदाज बाद झाला बाळू. त्यानंतर कुठेतरी अडथळे निर्माण आले. नानाने पहिल्या चेंडू फेस करत असताना आपले विकेट सॅक्रिफाय केली. फलंदाज बाद झाला गेला. या दरम्यान आदिवासी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे अध्यक्ष आमचे लाडके सुनीलजी शेंडे मॅन फ्रॉम धारोळा या साहेबांचं आगमन झालं गेलंय. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत चोट येथील ग्रामसेवक म्हणून ज्यांची ख्याती असेल आणि त्याचं व्यक्तिमत्व अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, त्याच्या माध्यमातून नेहमीच चांगले खेळ आणि जेवढं कार्य त्यांच्या माध्यमातून करता येईल आपल्या समाजासाठी, आदिवासी समाजासाठी अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहिली जाते. आमचे लाडके सुनीलजी शेंडे या साहेबांचं आगमन झालं गेलं. तर साहेब आपण यायचंय. आपल्याही मनापासून सहर्ष, मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करेन. आमचे लाडके दुर्वाजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण राजारामला मॅन ऑफ द मॅच देऊया. अप्रतिम ड्रेस कोट आपण पाहतोय. साई स्टार दुधानी या संघाच्या माध्यमातून. चेन्नई सुपर किंग्स चाललेत की काय मैदानात असं वाटतंय.